आणखी एक मोठी बातमी समोर येते। शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा आणि सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी आज आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी दाखल झालेत। हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राजू शेट्टी आणि सतेज पाटील हे विठ्ठलाकडे शक्तीपीठ रद्द व्हावा या मागणीसाठी गाऱ्हाणं गात आहेत। या संदर्भातली अधिक माहिती घेऊया। संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, एकीकडे शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही मागणी जोर धरतीये, त्यासाठीचं आंदोलन यापूर्वी आपण पाहिलेलं होतंच। आता मात्र विठ्ठलाकडे सुद्धा हेच साकडं घातलं जाणार आहे, काय अधिक माहिती? खरोखरच प्रज्ञा, राजू शेट्टी असतील, आमदार सतेज पाटील असतील आणि त्यांच्यासोबत सोलापूरच्या खासदार असणाऱ्या प्रणिती शिंदे हे देखील दाखल झालेत। टाळ मृदुंगाचा जयघोष, विठ्ठल नावाचा जयघोष करून ते विठ्ठल मंदिराकडे निघालेत। एकच मागणी आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा। ज्या पद्धतीनं हिंदी सक्ती विरोधात सरकारनं 2 पावलं मागे येऊन निर्णय घेतला, तशाच पद्धतीनं शक्तीपीठ रद्द करावा, जेणेकरून 12 जिल्ह्यातील लोकांमधला जो असंतोष आहे तो असंतोष पुढे येणार नाही। ही एकच मागणी आहे, त्यासाठी विठ्ठलानं सरकारला सद्बुद्धी द्यावी असं राजू शेट्टी म्हणतात। त्यामुळं एक शक्तीपीठाचा जो विरोध आहे तो पंढरपूरच्या वारीत पाहायला मिळतोय। पंढरपूरची वारी आणि वारकरी हे खरं तर शेतकऱ्यांचं दैवत आहे। पांडुरंग हा शेतकऱ्यांचं दैवत आहे आणि याच शेतकऱ्यांचा दैवत असणाऱ्या विठ्ठलाकडेच आता शक्तीपीठासंदर्भात थेटपणे सद्बुद्धी देण्याची मागणी राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील असतील आणि खासदार प्रणिती शिंदे करताना पाहायला मिळत आहेत। प्रज्ञा, नक्कीच, मात्र शेतकरी सुद्धा तिथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग जो अनेक शेतकऱ्यांना नको आहे आणि आमची अगदी काळी जमीन, सकस जमीन आहे, ती या मार्गातून जात असल्यामुळे शेतकरी विरोध दर्शवत आहेत। तिथे उपस्थित काही शेतकरी आहेत, त्यांना काही आपलं निवेदन मांडायचे का? नक्की, निश्चितच खरं तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याही संवाद साधूयात। काय नक्की मागणी आहे शक्तीपीठ रद्द व्हावा? शेतकऱ्याची कोणतीही मागणी नाही, काही गरज नाही आम्हाला शक्तीपीठची। हजारो हेक्टर जमीन आमची बागायत, या जमीन शक्तीपीठाच्या नावाखाली हे सरकार घेत आहे, मोबदला काही दिला जात नाही। आम्हाला हा शक्तीपीठ मार्ग नसताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारनं या आमच्या जमिनी लाटण्याचं काम आणि पाप हे सरकार करत आहे। काय नक्की 13 जिल्ह्यात पुराचा धोका सांगली कोल्हापूरमध्ये निर्माण होऊ शकतो म्हणताय? सांगली इकडे खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे पद्माळे असेल, कर्नाळ असेल, सांगलीवाडी असेल आणि सांगली शहर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचा धोका उत्पन्न झालेला आहे। म्हणजे अगोदरच सांगलीला एक पूल आहे आणि पुन्हा हा शक्तीपीठाचा एक पूल होणार आहे। 40 फूट उंचीचा भराव होणार आहे, त्यामुळे संपूर्ण सांगली शहर उद्ध्वस्त होणार आहे। आणि सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात आहे, डाळिंबाची शेती आहे, ऊसाची शेती आहे, हे सगळी शेती यातनं उद्ध्वस्त होणार आहे। त्यामुळे शक्तीपीठाला विरोध होतोय, शेती उद्ध्वस्त होते आणि हे देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका शेतकरी करताना दिसत आहेत। आपण पाहू शकतो की हा महामोर्चा जो आहे तो आता पंढरपुरात निघालाय। राजू शेट्टी असतील, प्रणिती शिंदे असतील, सतेज पाटील असतील, वारकरी पागोटे घालून खरं तर हे आता विठ्ठल मंदिराच्या दिशेने निघालेत। हरिनामाचा जयघोष आहे, हातात शक्तीपीठ रद्द करावा असे बॅनर घेतलेले आहेत, टाळ मृदुंग सुद्धा वाजवत हे सर्व नेते मंडळी विठ्ठलाकडे जात आहेत। शिवसेना असेल, काँग्रेस असेल, असे सर्वच पक्ष यांच्या सोबत आहेत। त्यामुळं एक शक्तीपीठाचा जो विरोध आहे, जो एल्गार आहे, तो आता पंढरपुरात पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच, आणि आपण बघतोय सतेज पाटील इथे आहेत, खासदार प्रणिती शिंदे या सुद्धा हातामध्ये टाळ घेऊन दाखल झालेले आहेत, तर वीणा घेऊन माजी खासदार राजू शेट्टी हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। एकच हट्ट, शक्तीपीठ रद्द अशा स्वरूपाच्या मागण्या या केल्या जात आहेत। तुर्तास धन्यवाद संकेत या संपूर्ण माहितीसाठी आणि हा थेट मोर्चा दाखवल्यासाठी। तर जालन्यात